नमस्कार. प्रभू मॅथ्स चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 6वीचं मॅथ्स पाहणार आहोत. आपलं प्रकरण 2 चालू आहे, कोन अँगल्स. त्यातील प्रॅक्टिस सेट आपण 2 पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण कोन आणि त्यांचे प्रकार अभ्यासलेला आहोत. वी हॅड सीन इन द व्हिडिओ नंबर 3 अँगल्स अँड टाइप्स ऑफ अँगल्स. प्रॅक्टिस सेट 2 सराव संच 2. बघा, आपण सराव संच 2 पाहणार आहोत. तुम्ही सर्वांनी पुस्तकं हातात घेतलीच असतील. पुस्तकं नेहमी तुम्ही पुढे घेऊन बसत चला. हे गणित आहे तुमचं, मराठी किंवा हिस्ट्री नाही. गणित आणि इंग्लिश दोन्ही विषयाची पुस्तकं तुम्हाला नेहमी जवळ असणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न आपला काय आहे? मॅच द फॉलोइंग, म्हणजेच आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. एका बाजूला तुम्हाला कोणांची माप, मेजर ऑफ द अँगल आणि टाइप ऑफ अँगल, दुसऱ्या बाजूला कोणांचे प्रकार दिलेले आहेत. हा आपला पहिला प्रश्न आहे. आता इथं मी तुम्हाला एक बाजू आणि डायरेक्ट त्याची नंतर पुढे उत्तर लिहिणार आहे. मेजर ऑफ द अँगल आणि टाइप ऑफ अँगल. मेजर ऑफ अँगल 180 अंश, 240 अंश, 360 अंश आणि 0 अंश. डिग्री, 240 डिग्री, 360 डिग्री अँड 0 डिग्री. आता तुम्हाला इथं टाइप ऑफ अँगल दिलेले आहेत. बघा, 180 अंश. 180 अंशाच्या कोणाला आपण काय म्हणतो हे पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर 180 अंशाच्या कोणाला आपण स्ट्रेट अँगल, सरळ कोन म्हणतो. की कोणांची नावं आणि त्या कोणांचं माप, त्यांच्या व्याख्या मी तुम्हाला पाठांतर करायला सांगितलेल्या आहेत. म्हणजेच आपलं हे काय येणार आहे तर सरळ कोन. मराठी मीडियमच्या मुलांनी सरळ कोन म्हणायचं आणि सेमीच्या मुलांनी स्ट्रेट अँगल. पुढे बघा, तुम्हाला कोणता 240 अंशाचा कोन दिलेला आहे. 240 अंशाचा कोन 240 डिग्री. म्हणजेच हा कोन की 240 अंशाचा आहे. तर काय याला आपल्याला म्हणता येईल? रिफ्लेक्स अँगल. 180 पेक्षा हा कोन कसा आहे? मोठा आहे आणि 360 पेक्षा लहान आहे. म्हणजेच हा आपला रिफ्लेक्स अँगल, प्रविशाल कोन. प्रविशाल कोन, रिफ्लेक्स अँगल. पुढे आपल्याला 360 अंशाचा दिलेला आहे. 360 अंशाचा कोन म्हणजेच पूर्ण कोन. म्हणजे तुम्हाला सेमीच्या मुलांना कंप्लीट अँगल म्हणावं लागणार आहे. आणि शेवटी आपला आहे 0 अंश, म्हणजेच शून्य कोन. सेमीची मुलं काय लिहिणार? 0 अँगल. बघा, अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 2 मधला
हा पहिला प्रश्न सोडवलेला आहे. तुम्ही जर हे अँगल सहित मापासहित तुम्ही जर व्याख्या पाठांतर केल्या असतील तर तुम्हाला जोड्या लावायला येतील. इथे तुम्हाला जोड्या लावायला दिलेल्या आहेत पुस्तकात, पण काही वेळेस तुम्हाला परीक्षेत ह्याच्या डेफिनेशन व्याख्या सुद्धा विचारण्यात येईल, तर तुम्ही त्या व्याख्या पाठांतर करा. आता दुसरा आपला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न काय आहे वाचा, थोडस मनातल्या मनात सोडवण्याचा प्रयत्न करा. दुसरा प्रश्न काय आहे बघा, सेमीची मुलं बघा. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, राईट द टाइप ऑफ ईच अँगल. मराठी मीडियमची मुलं बघा काय प्रश्न दिलेला आहे. खालील कोणांची मापे दिली आहेत, त्यावरून प्रत्येक कोणाचा प्रकार लिहा. बघा इथे आपल्याला कोणांची माप दिलीत आणि त्या मापावरून आपण कोणांचे प्रकार लिहिणार आहोत. आता आपला पहिला माप किंवा अँगल दिलेलं त्यांनी काय आहे 75 अंश, 0 अंश, 215 अंश, 360 डिग्री, 180 डिग्री, 120 डिग्री, 148 डिग्री and 90 डिग्री. हे कोणांचे आपल्याला मेजरमेंट माप दिलेले आहे, त्यावरून आपण लिहायचं आहे. बघा आता पहिला 75 अंशाचा कोण आहे, तुम्ही व्याख्येनुसार बघा तर हा आपला लघु कोण आहे. 90 अंशापेक्षा हा कोण कमी आहे म्हणून हा लघु कोण आहे, म्हणजेच ॲक्यूट अँगल आपल्याला म्हणावं लागणार आहे. मी तर मराठी मीडियमच्या मुलांच्यासाठी आणि सेमीच्या मुलांच्यासाठीही देत आहे. मराठी मीडियमच्या मुलांनी लघु कोण म्हणायचं आहे आणि सेमीच्या मुलांनी ॲक्यूट अँगल म्हणायचं आहे. आणि मराठी मीडियमच्या मुलांनी थोडंसं इंग्लिश सुद्धा शिकायचं आहे. त्यांनाही बाबा ह्याला इंग्लिशमध्ये काय नाव आहे हे शिकायचं आहे. दुसरा तुम्हाला 0 आहे म्हणजेच शून्य कोण आहे, 0 अंश, शून्य कोण. दोनशे 15 अंश तुम्हाला दिलेला आहे 250 डिग्री, 250 डिग्री म्हणजेच तुमचा हा झालेला आहे प्रविशाल कोण. रिफ्लेक्स अँगल. तीनशे 60 अंश पूर्ण कोण. सेमीच्या मुलांनी काय लिहिणार कंप्लीट अँगल. पुढचा तुम्हाला 180 अंश डिग्री दिलेला आहे. 180 अंश म्हणजे हा आपला सरळ कोण झालेला आहे, म्हणून आपण सरळ कोण म्हणूया, स्ट्रेट अँगल. नंतर 120 अंश 120 डिग्री. 120 डिग्री हा तुम्हाला 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान आहे, म्हणजेच हा आपला ॲक्ट्यूस अँगल विशाल कोण झालेला आहे. विशाल कोण ॲक्ट्यूस अँगल. पुढे 148 अंश. 148 अंश म्हणजे हा सुद्धा आपला विशाल कोणच आहे.
पुढं 90° आपल्याला दिलेला आहे, म्हणजे हा आपला काटकोन आहे. 90° कोणाला काटकोन म्हणतात, राईट अँगल. बघा, अशा पद्धतीनं हा आपला दुसरा प्रश्न झालेला आहे. प्रॅक्टिस सेट 2 मधला दुसरा प्रश्न झालेला आहे. वेगवेगळी मापं दिलेली आहेत. आता अशाच पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींकडून, आई बाबा दीदी भैया कोण असेल त्यांच्याकडून तुम्ही वेगवेगळी मापं द्या म्हणायचं, आणि त्या मापावरून कोणता कोण तयार होतोय तो तुम्ही लिहायचा आणि त्यांच्याकडूनच तुम्ही चेक करून घेऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्ही परफेक्ट अभ्यास करू शकता. वेगवेगळ्या मापाचा, प्रत्येक व्यक्तीकडून वेगवेगळ्या मापाचा कोण तुम्ही घ्या आणि त्याचे तुम्ही टाईप लिहू शकता. पुढचा प्रश्न बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 3 खूप सोपा आहे बघा, 6वीचं मॅथ्स, आणि हे तुम्ही पूर्ण आत्ताच कंप्लीट करा. आत्ता कंप्लीट केलं तर इयत्ता 9वी 10वी मध्ये जेव्हा तुम्हाला जॉमेट्री हा सेपरेट विषय होतो तेव्हा तुम्हाला पुढची गणित सुटणार आहेत. जर तुम्हाला आत्ताच ह्या संकल्पना जर झाल्या नाहीत की राईट अँगल, ऍक्टिव्ह अँगल, लघु कोण, विशाल कोण, काटकोन, प्रविशाल कोण, पूर्ण कोण, सरळ कोण, हे जर तुम्हाला आता ह्याचे संबोध लक्षात आले नाहीत तर पुढे तुम्हाला अवघड जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता छोटासा थोडासा अभ्यास आहे तो तुम्ही व्यवस्थित कंप्लीट करा. आता प्रश्न क्रमांक 3 काय आहे आपला प्रश्न क्रमांक 3. सेमीच्या मुलांनी बघा, लुक ॲट द फिगर्स बिलो अँड राईट द टाइप ऑफ ईच ऑफ द एंगल्स. मराठी मीडियमच्या मुलांनी बघा, खालील आकृत्या पहा व कोणांचा प्रकार लिहा. आणि इथं कोणाचे प्रकार दिलेले आहेत. बघा, मी आता पहिल्या सगळ्या आकृत्या काढून घेते. सगळ्या आकृत्या मी काढून घेते. बघा, ह्या बाणावरून कोणाचं आपल्याला माप ठरवावं लागतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, मी आता आकृत्या ह्या सगळ्या काढलेल्या आहेत. आपल्याला ह्याच्यावरून प्रकार लिहायचे आहेत. टाइप्स ऑफ कोणाचे प्रकार लिहायचे आहेत. आता हा पहिला आपला कोण आहे. हा कोण लघु कोण आहे. लघु कोण. ॲक्यूट
अँगल. मराठी मीडियमच्या मुलांनी लघु कोन लिहायचं, सेमीच्या मुलांनी ॲक्यूट अँगल लिहायचं. आता हा जो आपला दुसरा बघा, इथं हा आपल्याला चिन्ह दिलेला आहे, साइन दिलेलं आहे, म्हणजेच हे आपलं काय आहे तर काटकोन आहे. हा आपला काटकोन आहे. सेमीच्या मुलांनी काय लिहायचं, राईट अँगल. तीन नंबरची जर तुम्ही रचना विचारात घेतली तर आता हा कोण बघा, इकडून ह्या कोणाचं आपल्याला हा बाण दिलेला आहे, म्हणून आपला हा इथं प्रविशाल कोण येणार आहे. प्रविशाल कोण, रिफ्लेक्स अँगल. आता याच कोणात बघा, जर आतल्या बाजूने तुम्हाला कोण दाखवला असता तर इथं विशाल कोण ॲक्ट्यूस अँगल झाला असता. पुढची आपली रचना आहे बघा, सरळच आहे, म्हणजेच काय आहे सरळ कोण. सरळ कोण, स्ट्रेट अँगल. सरळ कोण, स्ट्रेट अँगल. पुढची रचना बघा आपली काय आहे, हा इथं 0 म्हणजेच शून्य, शून्य अंशाचा कोण आहे, म्हणून शून्य कोण म्हणूया, 0 अँगल. आणि शेवटची आपली रचना आहे बघा, पूर्ण आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणजेच हा आपला येणार आहे पूर्ण कोण. पूर्ण कोण, कंप्लीट अँगल्स. बघा अशा पद्धतीनं वेगवेगळे आपल्याला कोण दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपण त्याचे टाइप्स प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आपला लघु कोण आहे ॲक्यूट अँगल, दुसरा आपला काटकोन आहे राईट अँगल, तिसरा आपला प्रविशाल कोण आहे रिफ्लेक्स अँगल, नंतर आपला सरळ कोण स्ट्रेट अँगल, शून्य कोण 0 अँगल अँड पूर्ण कोण कंप्लीट अँगल. अशा पद्धतीनं आपण कोण काढून त्याचे नावं अभ्यासलेली आहेत. आता आपला लास्ट प्रश्न आहे या प्रॅक्टिस सेट मधला. काय आहे लास्ट प्रश्न बघा, मराठी मीडियमची मुलं बघा, लास्ट प्रश्न चौथा, कोण मापकाच्या साहाय्याने लघु कोण, काटकोन व विशाल कोण काढा. आता इथं आपल्याला कोण मापक म्हणजेच प्रोटेक्टरचा वापर करून यूज करून आपल्याला इथं रचना करायची आहे. सेमीच्या मुलांचा बघा प्रश्न, यूज अ प्रोटेक्टर टू ड्रॉ अन ॲक्यूट अँगल, अ राईट अँगल अँड ॲक्ट्यूस अँगल. बघा आता 3 कोण आपल्याला इथं कोण मापकाच्या साहाय्याने काढलेले आहेत, काढायचे आहेत. बघा हे तुमचं कोण मापक प्रोटेक्टर, साहित्यांची ओळख तुम्हाला असेल, याला प्रोटेक्टर म्हणायचं. सेमीच्या मुलांनी मराठीमध्ये याला कोण मापक म्हणायचं. ही रुलर झाली किंवा स्केल म्हणा, पट्टी म्हणा, तर या दोन्हीच्या साहाय्याने आपल्याला कोण काढायचे आहेत. तर आपण प्रथम ॲक्यूट अँगल म्हणजेच लघु कोण काढूया. आता लघु कोण म्हणजे काय आहे तर 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असणारा आपला लघु कोण असतो. म्हणजे आता मी तर जरी लघु कोण काढत असली, बघा मी कसं रचना कशी करते. मी पहिली रेषाखंड म्हणा किंवा किरण म्हटलं तरी काढलं तरी चालते, रेषाखंड काढलं तरी सुद्धा चालते. आता मी एक साधारणतः मोजलेलं नाही, मी मेजरमेंट घेतलेलं नाही,
एक साधारणतः काढलेली आहे. आता हा जो एंड पॉइंट आहे, शेवटचं टोक आहे, तिथं मी हा तुमचा कोनमापक ठेवत आहे, प्रोटेक्टर ठेवत आहे. प्रोटेक्टर अशा पद्धतीने ठेवायचा आहे की व्यवस्थित बघा, तुमच्या प्रोटेक्टरच्या खाली पूर्ण डार्क अशी पूर्ण टोटल काळी रेषा आहे, ब्लॅक लाईन. ती काळी रेषा की शेवटी 180 झिरो म्हणजे ती रेषा बरोबर तुम्ही काढलेल्या रेषेला मॅच करायची आहे, त्या रेषेवर ठेवायची आहे. आता कोण मोजायचंय आपल्याला. बऱ्याच जणांना कोण मोजता येत नाही. कोण या बाजूनी मोजतो, कोण या बाजूनी मोजतं. तर एक लक्षात ठेवायचं की ज्या बाजूला तुमची रेषा आहे त्या बाजूकडून तुम्ही कोण मोजायचा आहे. इकडे या साईडला आपली रेषा आहे का, नाही, मग या बाजूनी कोण मोजायचा नाही. आपली रेषा कोणत्या बाजूला आहे, या बाजूला आहे, म्हणजेच या बाजूनी कोण मोजायचा आहे. आता लघु कोण सांगितलेला आहे, मग लघु कोण मी 70 अंशाचा काढते. तुम्ही 70 अंशाचा काढला तरी चालेल, 65चा काढला तरी चालेल, 40चा काढला तरी सुद्धा चालेल. 90 पेक्षा कमी आणि 0 अंशापेक्षा जास्त अंशाचा कोन आपल्याला काढायचा आहे. तुम्ही वेगवेगळी माप घेऊन लघु कोन काढा. हा मी 75 अंशाचा लघु कोन काढलेला आहे. लघु कोन, ॲक्यूट अँगल. आता दुसरा प्रश्न आपला आहे, ॲक्यूट अँगल आपल्याला काढायचा आहे किंवा राईट अँगल्स काढायचा आहे. तर राईट अँगल प्रथम काढूया आपण. बघा, आपण आता राईट अँगल काढणार आहोत. राईट अँगल साठी मी जसं ॲक्यूट अँगलला लघु कोणाला जी आपण रेषा घेतलेली आहे तीच मी रेषाखंड म्हणा किंवा रेषा म्हटलं तरी चालेल, रेषाखंड घेतला तरी सुद्धा चालेल. आता आपल्याला राईट अँगल काढायचा आहे, लघु कोन काढायचा आहे. लघु कोन राईट अँगल म्हणजेच आपला 90 अंशाचा कोन असतो. आता इथं तुम्ही कमी किंवा जास्त करायचं नाही. 90 अंशाचा कोन, कोन मापक कसं ठेवायचं, प्रोटेक्टर कसं ठेवायचं हे सांगितलेलं आहे की जिथं हा तुमचा एंड पॉइंट आहे तिथं बरोबर तुमच्या प्रोटेक्टरचा हा सेंटर जुळवायचा आणि खाली तुमच्या रेषेला जी प्रोटेक्टरची डार्क लाईन आहे काळी ती बरोबर तुम्ही जुळवायची. आणि कोन मोजत असताना तुम्ही काय करायचंय की ज्या बाजूला रेषा आहे त्या बाजूकडून तुम्ही कोन करायचा आहे. इथं तुमचं 90 अंशाचा कोन येतो. आता राईट अँगल आपल्याला काढायचा आहे. हा कोन मापक ठेवलेला आहे आणि परत पट्टीच्या साहाय्याने तुम्ही पूर्ण हे रेषा जोडायची आहे. इथं तुमचा हा राईट अँगल झालेला आहे, काटकोन झालेला आहे. लघु कोन, काटकोन आपण इथं काढलेला आहे. आता तिसरा आपला कोन आहे विशाल कोन, ॲक्यूट अँगल. बघा, ॲक्यूट अँगल पहिल्यासारखं मी हा रेषाखंड काढलेला आहे. आता ॲक्यूट अँगल हा आपला 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान किंवा 180 पेक्षा लहान. म्हणजेच बघा, आता इथून आपलं इथं 90 आलेलं आहे. 90, 110, 120 अंशाचा मी हा ॲक्यूट अँगल काढलेला आहे. माप व्यवस्थित घ्या, माप घेताना चुकू नका. 120 म्हणजे 120 अंशाचाच कोन तुमचा झाला पाहिजे. 121, 122 किंवा 119, 118 असं करू नका. अगदी ॲक्युरेटच काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला तुमची जी सिस पेन्सिल आहे त्या सिस पेन्सिलचं टोक अगदी नाजूक ठेवावं लागणार आहे. जर जाड सिस पेन्सिलचं टोक असेल तर कोणात थोडासा अंशाचा फरक पडतो. शिवाय तुम्ही जास्त डार्क करून, खडाखूड करून
परत खोडण्याच्या ह्याच्यात पानं फाडू नका. न खोडता आकृती काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हा आपला झालेला आहे विशाल कोन. ऑब्ट्यूस अँगल. तुम्हाला हा जो कोन सांगितलेला आहे हा विशाल कोन झालेला आहे. लघु कोन, काटकोन आणि विशाल कोन आपण काढलेला आहे. अशा पद्धतीने आपला हा चौथाही प्रश्न संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट झालेला आहे. आता तुम्ही हा जो लघु कोन आहे, हा लघु कोन तुम्ही अनेक माप घेऊन काढू शकता. विशाल कोन सुद्धा तुम्ही माप घेऊन वेगवेगळ्या प्रकारची माप घेऊन काढू शकता. मात्र जो हा काटकोन आहे, राईट अँगल आहे, हा तुम्ही 90 डिग्रीचाच 90 अंशाचाच काढू शकता. इथं तुम्हाला माप घेता येणार नाहीत. तर ह्याच्यात तुम्ही अजून 5 लघु कोन, 5 विशाल कोन तुम्ही मनाने माप घेऊन काढा. अशा पद्धतीनं इथं आपला हा प्रॅक्टिस सेट 2 संपलेला आहे. तुम्ही वेगवेगळी माप घेऊन पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न, चारही प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. घरच्यांकडून तुम्ही वेगवेगळे मेजरमेंट घेऊन काढू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही अगदी परफेक्ट हे प्रकरण करू शकता. थँक्यू व्हेरी मच.